माऊली, मला हे जाणून घ्यायचं आहे की ही जी वारी चालू झालेली आहे, ही वारी कधीपासून चालू झालेली आहे आणि कोणी चालू केलेली आहे? ही वारी चालू करायचं तसं जर म्हणलं तर ह्या वारी सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे शिवशंकरांनी याची वारीची सुरुवात केलेली आहे. शिवशंकरांनी. शिवशंकरांपासून वारीची सुरुवात आहे. ती कशी बरं? शिवशंकर सुरुवातीला पायी पायी आलेले आहे. अच्छा. शिवशंकरानंतर काही असं म्हणतात की माऊलींनी वारी सुरू केली. पण जर माऊली ज्ञानोबा जर आदी प्रकरण जर आपण अभ्यासलं बरोबर. तर त्याच्यामध्ये म्हणजे माऊलींचे वडील विठ्ठलपंत हे देखील माऊलींच्या अगोदर जन्माच्या अगोदर पंढरपूरला वारीला जायचे. त्याचं असं कारण आहे की हे सांगितलं जातं की पहिले वारकरी म्हणजे पहिले वारी तर असणारे शिवशंकरांनी पहिली वारी केलेली आहे. म्हणजे शंकर प्रभूंनी महादेवांनी जी आहे सगळ्यात अगोदरची जी वारी आहे ती सुरू केली. हो. बरं, या वारीचा नेमका अर्थ काय आहे? वारी म्हणजे तीर्थयात्रा आपण करतो. हम्म, तीर्थयात्रा याच्याकरिता करीतो की आपला पुण्याचा साठा व्हावा, बरोबर. पापाचा नायनाट व्हावा. बरोबर. पण वारी अशी आहे की पुण्याचा किंवा पापाचा विचार न करता खट नट म्हणजे शुद्ध असतील कशीही असतील, पापी असतील पुण्यवंत असतील, त्याचा कसलाही विचार न करता याच्यामध्ये चोट्टे असतात, भामटे असतात, खट हम्म, असतात, नट असतात, म्हणजे अनेक प्रकारचे वारकरी असतात. बरोबर. पण याच्यामध्ये कोणताही भेद नसतो. फक्त भगवंताची प्राप्ती आणि भगवंताचं प्रेम प्राप्त करण्याकरिता वारीला जायचं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत सांगायचं आहे की जे वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या प्रकारचे लोक जे आहेत या ठिकाणी एकत्र येतात आणि जी वारी जो प्रकार आहे त्या वारीमध्ये सगळे सामील होतात आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला किंवा त्याच्या भेटीला जे आहे ही मंडळी जात असतात. पण आता ही जी वारी आहे तर ह्या वारीला जसं की मॅनेजमेंट नाही, कोणी मॅनेज करायला नसतं, एवढे लोक असतात आणि सगळे म्हणजे ज्यामध्ये बिझनेसमॅन आला किंवा एखादा गरीबातला गरीब सुद्धा त्यामध्ये सामील असतो. तर एवढं सगळं मॅनेज कसं होतं? याला मॅनेज करण्याला फक्त एकच कारण आहे आणि एकच मॅनेज करणारे आहेत, ते माऊली ज्ञानोबा आहे. अच्छा. माऊली ज्ञानोबारायांसोबत लाखो समाज चालतो. आळंदी ते पंढरपूर लाखो समाज चालतो. पण कुणाला देखील काही त्रास होत नाही. बरोबर. मी देखील माऊलींसोबत 2 वर्ष गेलेलो आहे. माऊलींसोबत जात असताना आपला क्वचित एखाद्याला चुकून जर धक्का लागला, हम्म. तर आपण त्याला माऊली म्हणल्यानंतर त्याचा समोरच्याचा राग शांत होतो. बरोबर. आपल्या संसारामध्ये आपण चालता चालता एखाद्याला आपण चालता चालता लाज जरी लाथ आहे. लागली तरी समोरच्याला राग येतो. बरोबर. पण तसं जर वारीमध्ये आपल्याला समोरच्याला जर एखाद्याला आपल्याकडून जर त्रास झाला, आपण त्याला माऊली जरी म्हणलं तरी समोरच्याचा राग शांत होतो. शांत. म्हणजे ही माऊलींच्या वारीमधली ताकद आहे. वा. आता जे वारकरी संप्रदाय आपण बोलतोय तर हा वारकरी संप्रदाय नेमकं सुरुवात कशी झाली? हा उगम जे आपण म्हणतो की नेमका आला कुठून हा हो. वारकरी संप्रदाय आणि याची सुरुवात कोणी केली? हो. हा म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रश्न सगळ्यांना आहे. पडलेलाच असेल. हो, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि एकदम मुद्द्याचा आहे. वारकरी संप्रदायाची स्थापना म्हणजे शिवशंकर. हम्म. शिवशंकरांपासून वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. बरोबर. म्हणजे वारकरी संप्रदायाचे पहिले गुरु कोण असतील तर शिवशंकर आहे. शिवशंकर. आणि शिवशंकरानंतर ही असणारी वारकरी संप्रदायाची जी असणारी प्रथा आहे किंवा हा. हा वारसा आहे, हा नाथ संप्रदायामध्ये आला. तर याच्यामध्ये एक आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग आहे की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सारथ सोजविले. आदिनाथ गुरु म्हणजे शिवशंकर. बरोबर. त्यांच्याकडून असणारा आपल्याला मग इथून पुढचा इतिहास म्हणजे आपल्याला नाथ परंपरेमध्ये जावं लागेल. म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य म्हणजे मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, म्हणजे मच्छिंद्रनाथांपासून हा गोरक्षनाथांकडे आला. गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि गोरक्षनाथांनी हे ज्ञान गहिनीनाथांना दिलं. बरोबर. आणि गहिनीनाथांनी जे असणारं हे ज्ञान म्हणजे माऊली ज्ञानोबारायांचे मोठे बंधू हा. असणारे निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांना ज्ञान दिल्यानंतर हे निवृत्तीनाथांनी ज्ञान माऊलीला सांगितलं आणि माऊलीने हे ज्ञान सामान्य जनतेकरता असणारं विस्तरित करून सांगितलं. बरोबर. म्हणजे जो नाथ संप्रदाय आहे आणि हो. वारकरी संप्रदाय आहे तो कुठेतरी एक आहे. हो. कारण तुम्ही जसं सांगितलं की महादेवांनी या परंपरेची, या वारकरी संप्रदायाची स्थापना, सुरुवात जी आहे हो. त्यांच्यापासून झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान शंकरांनी पहिली वारी जी आहे ती हो. सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की जो अभंगाचा जो सिद्धांत या ठिकाणी दिलाय, दृष्टांत दिलाय,
तर त्या पद्धतीनं जसं की मच्छिंद्रनाथ असो, त्यानंतर गोरक्षनाथ असो, असो आणि गोरक्षनाथ गोरक्षनाथानंतर गहिनीनाथ, गहिनीनाथ असो आणि गहिनीनाथानंतर नंतर निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ आणि आणि निवृत्ती निवृत्तीनाथानंतर माऊली माऊली. ज्ञानोबा. आता या वारकरी संप्रदायामध्ये जे आपले माऊली आहेत, ज्ञानेश्वर माऊली, तर त्यांचं जे स्थान आहे आध्यात्मिक दृष्टी, ते कोणतं आहे? आणि कशा पद्धतीने त्यांनी, जसं की म्हणतात ज्ञानदेवी रचिला पाया, पाया. तर कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगू शकता? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि खूप मोठा आहे. माऊलींचं स्थान म्हणजे आपल्याला एखादं जर घर बांधायचं असेल तर आपण घर बांधण्याकरिता अगोदर आपल्याला पाया मजबूत लागतो. बरोबर. तसं इमारत फळा आली म्हणजे माऊली ज्ञानोबा राय ह्या असणाऱ्या इमारतीचा पाया आहे. बरोबर. पायाभरणी माऊली ज्ञानोबा रायांनी केली, त्याच्यानंतर ही बिल्डिंग उभा राहिली. पहिला पाया कोण आहे? पाया माऊली. मजबूत असेल तर बिल्डिंग राहील. बिल्डिंग उभा राहा. मग ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालय. अच्छा. म्हणजे ज्ञानोबा राय बिल्डिंगचा पाया आहे. ज्ञानोबा रायांनी जो असणारा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार आणि सर्वसामान्य जनतेला घेऊन, बरोबर. वारकरी संप्रदाय हा विशिष्ट जातीला प्राधान्य देत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जातीला महत्व नाही. महत्व कशाला आहे? तर ज्ञानाला आहे. ज्ञानात. माऊली ज्ञानोबा रायांनी त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये असणारं शूद्र आणि नीच जातींना मानलं जायचं, त्यावेळेस असणाऱ्या चोखोबा रायांना काव्य रचनेचा अधिकार माऊली ज्ञानोबा रायांनी निर्माण करून दिला. बरं. आणि नुसतं चोखोबा रायांना नाही, चोखोबा रायांची पत्नी सोयराबाई यांना देखील असणारा अभंग रचनेचा अधिकार दिला. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं म्हणलं जातं की माऊली ज्ञानोबा रायांचं ज्या संतांनी वर्णन केलं तेच संत आहेत. ज्या संतांनी माऊली ज्ञानोबा रायांचं वर्णन केलं नाही ते संत आम्ही मानत नाहीत. अच्छा. तर आता ज्यामध्ये ज्ञानोबा राय आहे, त्यानंतर जगद्गुरु तुकोबा राय आहे. तुकोबा रायांची गाथा खूप लोकांमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ते पाया मानला जातो. कीर्तनासाठी तर पायाच हो, मानला जातो. कारण कीर्तनासाठी. आता जवळपास बघितलं तर तुकोबा रायांच्या जे गाथा आहे त्याच्यावरती जास्त करून अभंग घेऊन कीर्तन केलं जातं. हो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जी गाथा आहे त्याच्याबद्दल काही ठिकाणी त्यांचं असं सांगितलं जायचं की ती गाथा जी आहे ती त्या वेळच्या लोकांनी बुडून टाकली होती, फेकून दिली होती. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ज्या वेळेस असणाऱ्या कर्मठवादी लोकांनी माऊली म्हणजे तुकोबारायांचा द्वेष मानला जायचा. कारण की का? की 4 वेदानंतर असणारा 4 वेदांचं ज्ञान तुकोबारायांनी ही गाथ्यामध्ये आणलं. आणि तो असणाऱ्या त्यावेळेसच्या असणाऱ्या कर्मठ लोकांनी असणारे काही करून तो गाथा इंद्रायणीमध्ये डोहामध्ये बुडवला. नुसता बुडवला नाही तर त्या असणाऱ्या गाथेला दगड बांधली अच्छा. आणि दगड बांधून तो गाथा म्हणजे तो बुडवला, वरती येऊ नये. वरती येऊ नये म्हणून. आणि तो गाथा बुडवल्यानंतर 14 दिवस तुकोबाराय इंद्रायणीच्या तटी राहून बिना अन्न जल पाण्याचे आणि जल पाणी ग्रहण न करता तुकोबाराय तिथे 14 दिवस बसले असताना तुकोबारायांचा असणारा तो गाथा इंद्रायणी स्वतः तरुण आली. तो गाथा इंद्रायणी स्वतः वरती घेऊन आली. जरी दगडासहित वया तारी येल्या जैशा लाह्या, म्हणजे जशा पाण्यामध्ये लाह्या तरंगतात तसा असणारा तो गाथा तरंगला. आणि गाथा तरंगल्यानंतर त्या गाथीचं कोणतंही पान कोरडं नव्हतं, म्हणजे ओलं नव्हतं, ओलं झालं नाही. त्यावेळेस तुकोबारायांचा गाथा तरला म्हणून त्या तुकोबारायांच्या असणाऱ्या अभंगाने आता आपण तरू शकतो. वा वा, खूप छान. तर जी गाथा आहे आणि त्या गाथेमधले असे जवळपास मी जसं ऐकलं तसं जवळपास 4000 अभंग या ठिकाणी त्या गाथेमध्ये दिलेले आहेत. तर ते जे अभंग आहेत आणि त्याच्यातलं ते जे ज्ञान आहे ते आत्ताच्या पिढीला कसं लागू पडतं बरं? आत्ताच्या पिढीला तुकोबारायांनी सूर्योदयाच्या समयापासून सूर्यास्तापर्यंत असणारे संत जाग करतात. अच्छा. त्याच्यामध्ये अनेक प्रकाराने काकडा आहे, काकडामध्ये देखील काकडा आहे, काकडामध्ये देखील तुकोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, शांती ब्रह्मनाथ बाबांचा काकडा आहे. आणि त्या काकड्यामध्ये अनेक प्रकाराने संतांनी जाग केलेलं आहे. की तुकोबाराय देखील सांगतात, नाथबाबा सांगतात, नामदेव महाराज सांगतात की धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. म्हणजे धन दारा पुत्र हे आपलं कुणीही नाही, सर्व मिथ्या आहे. अनेक पुढे जर गेलं तर माता पिता बंधू भगिनी कोणी नभवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे घेतो सुखाची मांडणी. म्हणजे ह्या समाजामध्ये किंवा आपण जगतो, आपलं फक्त नातं काही ना काहीतरी कारणामध्ये आहे.
आई वडील मुलाचं पालन पोषण करतात की हा आपल्याला म्हातारपणी आधार असा. पण संत काय सांगतात की आपण आपल्या जीवाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. कारण की तुकोबारायांचा एक असा अभंग आहे की की आपलं बालपण जातं, बरोबर. तारुण्य पण जातं. आपण म्हणतो आपण वृद्धपणी भगवंताचं नामस्मरण करू. पण वृद्धपण हे येईलच, हे कशावरून? बरोबर. अगदी बरोबर. वृद्धपण येऊ शकत नाही. तर तुकोबारायांचे असे अनेक अभंग आहेत की ते जगण्याकरता किंवा आपण जगत असताना ते आपल्याला कुठेतरी कारणीभूत ठरते. एक तुकोबारायांचा एक अभंग आहे, तो गाथेमध्ये नाही. अच्छा. पण तो अभंग जर प्रत्येकाने जर जीवनामध्ये जर आणला, मी ह्याद्वारे मी सर्वांना सांगेन की तुकोबारायांचा एक अभंग आहे. गुगलवरती जरी केला तरी तो अभंग येतो की पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच. म्हणजे काय? जे वाईट माझ्या डोळ्याला दिसायचंय ते दिसण्यापेक्षा मी आंधळ आंधळा. असलेलं बरं. निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करून ठेवी देवा. वाह! म्हणजे जी लोकांची निंदा मला ऐकायला यायची त्याच्यापेक्षा मी बधीर असलेलं बरं. बरोबर. परत अनेक असं पुढे एक सांगतात की पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा. आपण पाहिलंय. निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करून ठेवी देवा. अपवित्र वाणी हां. नको माझ्या मुखा त्याहुनी मुखा बराच. अगदी बरोबर. आणि पुढे एक सांगतात, हे तर प्रत्येकाने आपला अंगीकार केला पाहिजे. नको मज कधी परश्री संगती जनातून माती उठता भली. आणि शेवटचं तुकोबाराय काय सांग की तुका म्हणे मज अवघाची कंटाळा तो एक गोपाळा आवडसी. म्हणजे वाह! हे जे अगोदर सांगितलं मला याचा कंटाळा येतो, मला फक्त काय आवडतं तो भगवान भगवान. परमात्मा आवडतो. हा जर अभंग प्रत्येकाने जर आपल्या जीवनामध्ये जर आणला तर प्रत्येक माणसाला कुठे ना कुठेतरी माणूस पाप करायला भी. नक्कीच. आणि तुम्ही जे सांगताय ना, ते खूप म्हणजे रिलेट होणार आहे. हो कारण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, की मला कोणाची निंदा करावीशी किंवा मी निंदा करतोय कोणाची, त्यापेक्षा मी मुकाबरा आहे. हो कोणाची निंदा माझ्या तोंडून घडू नये. नको त्यानंतर कोणाची निंदा आपण जे ऐकतोय, ती माझ्या कानावर पडू नये. त्यापेक्षा मी बधीर राहिलेलो बरं. बधीर राहिलेलं बरं. आणि जी पाप वासना जी आहे, माझ्या डोळ्यांनी जी मी बघतोय, ते ती बघण्यापरीस मी जे आहे आंधळा आंधळा बरं. बरं. म्हणजे एवढं जरी आपण जर मला तरी वाटतं हा जो अभंग आहे, हा समजून घेतला आणि यामधील जो अर्थ आहे, तो आपण जर आत्मसात जरी केला, तर आपलं 99% जे आयुष्य आहे, सार्थकी लागलं असं हो आपण समजू. तर माऊलींनी मला हेच जाणून घ्यायचं आहे, की ज्ञानेश्वर माऊलींनी जो हरिपाठ रचलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्या हरिपाठ जो आहे, तो जसं मी गाथेबद्दल सांगितलं, तसं असं एखादा अभंग आहे का, जो जर आपण फॉलो केला किंवा त्याचा अर्थ जरी समजून घेतला आणि आत्मसात केला, की आपलं जीवन सार्थकी आहे? हरिपाठ हा माऊली ज्ञानोबा यांचा छोटासा ग्रंथ आहे पण फार मोठा आहे. ह्या हरिपाठामध्ये एकूण अभंग 27 आहे. पण 27 अभंगामध्ये वेगवेगळं अर्थ आहे. त्याच्यामध्ये साधूची संगत सांगितलेली आहे बरोबर. की साधूच्या संगतीने माणूस सुधारतो कसा. संताची संगत सांगितलेली आहे. नामस्मरणाचा महिमा सांगितलेला आहे. वाह! नामस्मरण जर केलं तर असणारे आपले कितीही जन्मामध्ये पाप असेल तर ते भगवंताच्या एका नामाने त्या असणाऱ्या त्या पापांचा नायनाट होतो. बरोबर. आणि देवाच्या द्वारामध्ये उभा राहिल्याने प्राप्त काय होतं किंवा आपण संसारामध्ये असताना आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो का? माऊली पहिल्याच अभंगामध्ये असं सांगतात की आसोनी संसारी जीवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे काय? तुम्ही संसारामध्ये असून सुद्धा तुम्ही नामस्मरण या केलं ठिकाणी. तर याला तुम्हाला वेद शास्त्र पुरावा देतो. वाह! म्हणजे माऊलींनी इतकं खोलपर्यंत सांगितलं. नक्कीच. कारण ज्या पद्धतीनं एका ठिकाणी मी ऐकलंय, की आजचं जे कलियुग आहे किंवा कलियुगामध्ये आपण जप, तप ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. हो यज्ञ, याग सुद्धा करू शकत करू नाही. शकत कारण नाही. तेवढा वेळ जो आहे कलियुगामध्ये लोकांकडे नाहीच आहे. नाही. त्यामुळे सगळ्यात सोपा जो मार्ग आहे हम्म. माऊलींनी जो सांगितला आपल्याला तो म्हणजे नामस्मरण. तर नामस्मरण केलं तर मला तरी वाटतं या भवसागरातून आपल्याला करायला वेळ लागणार वेळ नाही. लागणार नाही. हो. नक्कीच. तर आता आपण जो वारकरी संप्रदाय आहे त्यामधील जे ज्येष्ठ संत मंडळी जी आहे, तर मला हे जाणून घ्यायचंय, की ह्या संत मंडळीमुळं या जगामध्ये काय बदल झालेत आणि खरंच झालेले आहेत. हो फक्त एवढंच आहे, की जे बदल झालेले आहेत ते आपल्याला फक्त मंडळींसमोर जे आपले ऑडियन्स आहेत, जे आपल्याला बघतायत त्यांच्यासमोर आणायचे आहेत. हो तर असे काही संत मंडळी आपल्या भागामध्ये झालेले आहेत, की ज्यांनी आपलं जे दुःख असो ते दुःख, दारिद्र्य म्हणजे मानसिक दारिद्र्य ते दूर केलेलं आहे. तर असं एखाद 2 उदाहरणं आपल्या इकडे आहेत का?
आपल्या परिसरामध्ये सांगितलं तर 2 संत आपल्या परिसरामध्ये होऊन गेले. एक राष्ट्रीय संत भगवान बाबा, एक राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज. नक्कीच. आणि ह्या 2 संतांचं शिक्षण देखील आळंदीमध्येच झालेलं आहे. तर ज्यावेळेस भगवान बाबा आळंदीवरून शिक्षण ग्रहण करून आपल्या पाथर्डी भागामध्ये आले. बरोबर. तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा जाऊन भगवानगड तुम्ही नक्की पाहून यावं. नक्कीच, नक्कीच. ऐश्वर्य संपन्न भगवानगड आहे. तर भगवान बाबांची एक शिकवण होती की एकरिका पण पोरं शिका. हं, हं. म्हणजे तुम्ही तुमचे मुलं आडाणी ठेवू नका. बरोबर. तुम्ही असणारे तुमचे वावर विका, पण मुलांना शिकवा. शिक्षणाला महत्त्व दिलं त्यांनी. शिक्षणाला महत्व दिलं. बरोबर. तुम्ही अध्यात्मालाच धरून बसू नका. अध्यात्मालाही धरा, अध्यात्मही करा, आणि पण संसार. शिक्षण देखील म्हणजे शिक्षण जसं असणारं व्यक्तीला महत्वाचं आहे, बरोबर. तसं तुम्ही शिक्षण देखील करा आणि परमार्थ देखील करा. आणि वामन भाऊ महाराजांचं सुद्धा तेच होतं. हं, हं. आणि आपल्या परिसरामध्ये द्वैत संत झाले. त्या संतांचा महिमा आगाध आहे. तुम्ही एकदा भगवानगड पाहून आणि गहिनीनाथ गड पाहून नक्की यावं. नक्कीच, नक्कीच. तर आता जशा पद्धतीने तुम्ही सांगितलं, तर आता हा जो वारकरी संप्रदाय आहे आणि यामध्ये आता जो संप्रदाय आहे तो आता वाढत चाललाय. हो. त्याच्यामध्ये मग भजनी मंडळी असो, मृदंगाचारी असो, टाळकरी असो, विणेकरी असो किंवा कीर्तनकार. कीर्तनकार असो, हे सगळे वाढतायत आणि जे प्रसार आहे, प्रचार प्रसार जो आहे संप्रदायाचा, तो या ठिकाणी होत आहे. तर कीर्तनकार जे आहेत आता सध्या खूप जास्त वाढतात. आपण बघतोय YouTubeवरती पण भरपूर असे कीर्तनकार आपल्याला दिसतायत. त्यांची कीर्तन आपण ऐकतो. तर कीर्तनकार म्हणजे काय आणि कीर्तन म्हणजे काय? सगळ्यात अगोदर मी जाणून घेऊ इच्छितो की कीर्तन म्हणजे काय? आणि त्यानंतर कीर्तनकार जो आहे, तो जो कथाकार असतो त्याच्याबद्दल. हो. कीर्तनाची परंपरा ही माऊलींनी सुरू करून दिलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात करून दिलेली आहे. तर पहिले कीर्तनकार कोण म्हणले तर नामदेव महाराज पहिले कीर्तनकार. बरोबर. ज्यावेळेस नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू केलं, तर भगवान परमात्म्याला पांडुरंगाला विठेवरून खाली येऊन कीर्तनामध्ये नाचायची अपेक्षा झाली. बरोबर. आणि भगवान परमात्मा धोतर फिटेपर्यंत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचला. तर कीर्तनाचा महिमा हा आहे. पण सध्याच्या काळामध्ये कीर्तनकार वाढत आहेत, बरोबर. मृदंगाचार्य वाढत आहेत किंवा भजनी मंडळ वाढत आहे आणि ठिकठिकाणी असणारा कीर्तनाचा किंवा अनेक प्रसार होत आहे. हं. पण कीर्तन कसं असावं? कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत, की कीर्तन करत असताना असणारं त्या गादीवरती असावं. म्हणजे गादीवरती उभा राहिल्यानंतर त्या असणारा कीर्तनकाराला धोतर असावं. म्हणजे बाह्य रंग सांगितलेला आहे. बरोबर. पण बाह्य रंगामधून असताना अंतरंगामधून जे असणारं जे समाजाला ज्ञान, ते ज्ञान समाजापर्यंत कसं पोहोचेल. बरोबर. पूर्वीच्या काळामध्ये सप्ते कमी व्हायचे, हं. कीर्तन कमी व्हायचे, पण त्या कीर्तनाचा महिमा असा होता की समाज सुधरत होता. बरोबर. पण सध्याच्या काळामध्ये काही म्हणा, कीर्तनं वाढली, कीर्तनकार वाढले, पण समाज सुधारायचं काय नाव घेत नाही. आणि असणारं की मी याच्याद्वारे असं सांगेल, सध्याच्या काळामध्ये कीर्तन कुणीही करतंय. कीर्तनाला सध्याच्या काळामध्ये असं नाही की मर्यादा राहिलेली आहे. कीर्तनाला मर्यादा नाही, कीर्तन कुणीही करू शकतं. बरोबर. याच्यामध्ये जातीपातीचा विचार नाही किंवा स्त्री पुरुषाचा विचार नाही. कीर्तन कुणीही करू शकतं. पण कीर्तन करण्याला जे असणारं ज्ञान आहे, जे अध्ययन आहे, जे संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, ते आजकाल कुठेतरी खचत चाललेले आहेत. बरकी कीर्तनकारामधून असणारा विनोदाचा प्रचार होतोय, हं. सासू सुनांच्या गप्पा मारल्या जातात किंवा असणारं जे समाजापर्यंत ज्या गादीवरून पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाही. म्हणजे जे ज्ञान जायला पाहिजे ते ज्ञान न जाता बाकीच्या गोष्टी ज्या भरकट पसारा बरोबर. समाजाला ऐकायला तिथे भेटतो. म्हणजे ज्या कारण लोकांना आधीच माहिती आहे त्या जास्त हो, जातात. कारण की समाजामध्ये आत्ताचा समाज आहे, तो राजकारणांच्या सभेला इतका गोळा होत नाही. बरोबर. सभेला गोळा झाला तरी तो असणारा मोजका समाज असतो. बरोबर. पण कीर्तनामध्ये लहान वयापासून तर वृद्ध वयापर्यंत बरोबर. व्यक्ती असतात. आता वृद्ध व्यक्ती किंवा तरुण व्यक्ती सभेला जात नाही, पण तसं वारकरी संप्रदायाचं कीर्तन असताना तिथे कीर्तनाला येतात. जो असणारा प्रचार असेल, प्रसार असेल किंवा असणारं व्यक्तींना निर्व्यसनी बनवणं असेल बरोबर. किंवा मांसाहार नाही करायचा किंवा आपल्या धर्माच्या बाबतीत ज्ञान असेल बरोबर. किंवा अनेक प्रकारचं जे ज्ञान आहे ते कीर्तनकाराच्या रूपामधून जे समाजाला पोहोचलं पाहिजे ते सध्याच्या काळामध्ये पोहोचत नाही.
ही मनाला खंत वाटते. आता अगोदर बोलता बोलता तुम्ही म्हटले की कीर्तनकारांनी एक मर्यादा पाळली पाहिजे. तर नेमकं मर्यादा या शब्दाचा अर्थ नेमकं या ठिकाणी तुम्ही काय मर्यादा. हं, मर्यादा म्हणजे कीर्तनकारांनी एक मर्यादा अशी पाळली पाहिजे, की काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर असं पाहायला भेटते, की काही-काही ठिकाणी कीर्तनं किंवा सप्ते बंद पडत चाललेले आहे. हं, सप्ते का बंद पडत चाललेली आहे, की जी असणारी महाराज लोकांची जी असणारी मानधनाची मागणी ही हं. वाढत चाललेली आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये पैशाला किंमत नाही. पण सध्याच्या काळामध्ये पैशाला जास्त किंमत दिली जाते. किंवा एखादी तारीख जर द्यायची जर ठरली, तर त्या असणाऱ्या महाराजांनी पैशाची मागणी असेल. जर समोरचं गाव जर त्या मागणी पूर्तता जर करत नसेल, तर ते महाराज कीर्तनासाठी जात नाही. उभे राहत नाही. बरोबर ते. तर मानधनाची अपेक्षा न करता जे काही समोरचा व्यक्ती देऊ शकेल त्याच्या ऐपतीनुसार ते घेऊन मनाची पूर्तता मानली पाहिजे. आता जसं की तुकोबारायांनी सांगितलेलंच आहे, की तुकोबाराय म्हणतात की ज्या ठिकाणी तुम्ही कथा सांगताय किंवा कीर्तन करताय, तर त्या ठिकाणचं जे पाणी सुद्धा आहे, ते तुम्ही प्यायला नकोय. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? की अन्न सुद्धा सेवू नये बरोबर. आणि देती घेती तेही नरका जाती. नरकाला म्हणजे पैसे देणारे आणि देणारे. घेणारे ते देखील नरकामध्ये जातील. पण सध्याच्या काळामध्ये असणार आधुनिक युग आहे, असणारी गाडी आहे, बरोबर. गाडीचा खर्च आहे. जाण्या-येण्याचं. जाण्या-येण्याचा माझं काय म्हणणं आहे, की तुम्हाला जाण्या-येण्याचा खर्च जर निघून जर तुम्हाला हं. ₹2000 जर तुमच्या खिशामध्ये राहिले, तर भगवंताची ही तुमच्यावरती खूप मोठी कृपा कृपा आहे. आहे. आणि संतांचे विचार तुमच्याद्वारे त्या असणाऱ्या सर्वसामान्य जनतेपर्यंत जनते. पोहोचतायत. तर मी याच्यामधून एक माझा असा अनुभव सांगेल, की मी पांढरीच्या पुलाखाली एक गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. हं. तर मी तिथे 3 दिवस माझं कीर्तन असतं. बरोबर. तर 2 दिवस अगोदर कीर्तन असतं आणि तिसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं. तर ते गाव छोटंसं होतं आणि छोटंसं असल्यानंतर ते गावाची म्हणजे जी पैसे मंडळी. असतील, हे असतील, ते काही पण मला पैशाची अपेक्षा नसल्यामुळे मी त्यांना म्हणायचो, की तुम्ही काय देताल त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. बरोबर. ते गाव मला दरवर्षी बोलावतं. पण असणारा ती असणारी कीर्तनाची जी परंपरा आहे, बरोबर. जी असणारी तिथे जे कीर्तन सुरू झाल्यानंतर मला एक असं आढळलं, की तिथे दारू पिऊन तिथे असणारी त्या गादीजवळ माणसं यायची. हं. तर पहिल्या वर्षी मी काही बोललो नाही. पण बरोबर. दुसऱ्या वर्षी मी गेल्यानंतर मी त्या गावाला कीर्तनामध्येच सांगितलं, की पुढच्या वर्षी जर मला बोलवायचं जर असेल, तर तुम्ही असणारं मदिरा पान करून इथे यायचं नाही. बरोबर. किंवा वारकरी संप्रदायाचे जे विचार आहेत, मी त्यांना सांगितले. ते गावाला ते पटलं हं, हं. आणि ते गावाने ते सुधरून घेतलं. मग याच्यामध्ये माझं कल्याण झालं, की त्यांचं कल्याण झालं? त्यांचंच आहे. त्यांचं कल्याण झालं. त्यांना म्हणलं, "तुम्ही पेतात ना, तुम्हाला प्यायला कोणी नाही म्हणत नाही. बरोबर. तुम्ही प्या. पण असणारे 3 दिवस तुमच्या गावामध्ये कार्यक्रम असतो, त्यावेळेस तुम्ही मदिरा पान करू नका." त्या गावाला असणारे संतांचे विचार सांगितले. बरोबर. ते त्या गावाला पटले. तर त्या कीर्तनाचा परिणाम असा झाला, की तिथल्या काही तरुण मुलांनी माळी घातल्या. अरे वाह! हां. आणि आमचे गुरुजी म्हणजे हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज, ते देखील कीर्तनामधून एकच प्रचार करतात, की माळी घाला, मुलांना निर्व्यसनी बनवतात. की जे असणारे जे आता जे तरुण मुलं आहेत, ते जर दर्शनासाठी आले, बरोबर. तर ते समोरचा जर एखादा मुलगा जर त्यांना व्यसनी जर दिसला, तर ते त्याला एक काय म्हणतात, की तुझी एक वस्तू मला दे. तर अच्छा. तो मुलगा काय म्हणतो, बोला काय देऊ? माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलं, की ते म्हणते, "तू जी तंबाखू खातो, हं. ती फक्त मला दे. म्हणजे तू तंबाखू सोडून दे." सोडून. आणि तोच मी माझ्या गुरूंचा कुठेतरी आदर्श घेऊन मी देखील कीर्तनाला गेल्यानंतर तोच प्रचार प्रसार करतो. वाह! वाह! नक्कीच. म्हणजे आजही कीर्तनाने ज्या ठिकाणी समाज आपण घडवू शकतो हे हो. तुम्ही आता सांगितले. आणि जसं की आपण बघतो की कीर्तनामध्ये जे आहे टाळ म्हणतात, मृदुंग आहे, त्यानंतर वीणा आहे. तर ह्या सगळ्यांचा जो उपयोग जो आहे कशा पद्धतीने सुरू झाला आणि कशा पद्धतीने याचं महत्त्व जे आहे या ठिकाणी या कीर्तनामध्ये आहे? तर याच्यामध्ये टाळ असेल, हं, पखवाज असेल, वीणा असेल. याच्यामध्ये पेटीचा समावेश येत नाही. हं, तर वीणा असेल, टाळ असेल आणि मृदुंग असेल. हे वाजल्यानंतर जे असणारा जो नाद, हं. त्या नादाने जे प्रेम उत्पन्न होतं, ते प्रेम म्हणजे कोणतेही कितीही पैसे दिल्यानंतर ते प्रेम विकत घेता येणार नाही. बरोबर. जे असणारे टाळ आहे, त्या टाळ वाजवल्यानंतर काळाची टाळी चुकवता येते. वाह!
आणि पकवाजाचं जर बोलायला जर गेलं तर ते म्हशीचं कातड त्या पकवाजाला लावतात आणि ते कातड लावल्यानंतर ते कातड देखील भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन ते सुद्धा ते असणार बोललं. ते बोलतं. बरोबर. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं जे ज्ञान आहे, जे तुम्हाला तुमच्या गुरुकडून भेटलं आणि तुमच्याकडून आम्हाला सुद्धा भेटलं. जसं तुकोबाराय म्हणतात, "सेवितो हा रस वाटितो तो अनेका." अनेका. खरंच त्या अभंगाचा या ठिकाणी प्रचिती आपल्याला आलेली आहे. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील वारकरी संप्रदायाबद्दल, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपले माऊली आहेतच. त्याबद्दल काही जर प्रश्न असतील, शंका असतील, तर त्याचं निरसन करण्यासाठी आपण नक्कीच यांना या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. आणि खरंच फक्त जाता-जाता एकच प्रश्न विचारतो, की आध्यात्मिकदृष्ट्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विठ्ठल या शब्दाचा अर्थ किंवा विठ्ठल म्हणजे काय? हे एकदा आपल्या ऑडियन्सला, चाहत्यांना सांगा. नक्कीच. खरंच सांगेल. विठ्ठल विठ्ठल म्हणजे तुम्हाला आधी मी आध्यात्मिक दृष्टीने सांगतो, मग वैज्ञानिक दृष्टीने देखील सांगेन. नक्कीच, नक्कीच. विठ्ठल म्हणजे म्हणजे विधाता ब्रह्मदेव, वा. ठ म्हणजे नीलकंठ महादेव, ल म्हणजे लक्ष्मीपती नारायण. वा. ह्या तिघांचा समावेश म्हणजे विठ्ठल. वा. आणि ह्या विठ्ठल असणारा म्हणजे भक्त पुंडलिकासाठी असणारा द्वारकेवरून इथे आला चंद्रभागेच्या तटावरती आणि तिथे 28 युग झाली तो भक्तांना दर्शन देण्यासाठी अजून देखील उभा आहे. हा झाला आध्यात्मिक. पण वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा विठ्ठल नामाचा काय महिमा आहे हा देखील माहीत झाला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. तर काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये वैज्ञानिकांनी असा एक उपक्रम केलता की 30 जणांवरती हा उपक्रम केला बरोबर. की 30 जणांना 9 मिनिटं दररोज टाळ्या वाजून विठ्ठल 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 हे दररोज 9 मिनिटं म्हणायला लावलं होतं 9 मिनिटं. दररोज. तर याचा प्रताप असा झाला की हृदयविकाराचे आजार दररोज विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने हृदयविकाराचे आजार होत नाहीत. अरे बाप! म्हणजे एक आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा भगवंताचं नामस्मरण होतं बरोबर. आणि वैज्ञानिक दृष्टीने देखील आपल्याला हृदयाचे आजार होत नाहीत. एकंदरीत म्हणजे आपल्या शरीराला जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते हो. आणि त्यामुळे जी शरीराची हीलिंग होते किंवा शरीरासाठी जो फायदा आहे तो हो. खूपच चांगला आहे. तुम्ही जर एक पाहिलं तर जे वारकरी असतात किंवा जे आज सतत भगवंताचं नामस्मरण बरोबर. करतात त्यांना जास्त करून हृदयविकाराचे आजार होत नाहीत. अच्छा. तुम्ही जर अभ्यासलं तर हं. जास्त करून हृदयविकाराचे आजार वारकऱ्यांना होत नाही. कारण की वारीमध्ये जर जर व्यक्ती जर गेला बरोबर. तर सारखं विठ्ठलाचं नामस्मरण चालू असतं नक्कीच, नक्की. आणि हाताने टाळी वाजली जाते. तर हाताने टाळी वाजल्यानंतर जी अभाग्य हातावरची रेषा असते तर ती विठ्ठल नामाच्या जयघोषाने हाताने जर टाळी वाजवली ती अभाग्य रेषा देखील पुसून भाग्याची रेषा हातावरती येते. अरे वाह! वाह! नक्कीच मला वाटतं हा जो अर्थ आहे विठ्ठल नामाचा तुम्हाला माहीत नसला तर आज या ठिकाणी माऊलींनी खरंच छान रीतीने आणि योग्य शब्दात आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला विठ्ठल म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे. फक्त माऊली मी एक विनंती करतो, की जे मंडळी आपल्याला बघतायत, तर त्यांना अशी काय गोष्ट सांगू शकता जे नामस्मरण आहे किंवा काय? तर तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगा जे ते जे आहेत मंडळी जे आहेत ते रोज त्यांच्या नामजपामध्ये किंवा रोजच्या पूजेमध्ये ॲड करतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल. मी माझ्या जीवनामधलं एक उदाहरण सांगेन की नामाचा महिमा आपल्याला तारतो बरं. आणि मरता मरता देखील वाचवतो. तर माझ्या जीवनामधील असं एक उदाहरण सांगेन की नामाचा महिमा म्हणजे काय. मला एक सवय आहे हं. की गाडीवरती बसल्यानंतर की नामस्मरण. नामस्मरण करायचं. बरोबर. तर झालं काय असं की संध्याकाळची वेळ असल्यानंतर संध्याकाळची वेळ होती आणि कीर्तन संध्याकाळचं होतं. कीर्तन संपल्यानंतर मी गाडीवरून पाथडी रोडनी हां. मेखरीचा एक पूल आहे अच्छा. आणि त्या पुलाचं त्यावेळेस काम चालू होतं आणि खड्डे खूप मोठमोठाले होते. तर झालं काय लाईट नसल्यामुळे आणि माझ्याकडे ॲक्सेस होती. हं. तर मी नामस्मरण करता करता जात असताना माझं पुढचं चाक तर खड्ड्याच्या कडेने गेलं पण बरं. मागलं चाक खड्ड्यामध्ये गेलं. तर खड्ड्यामध्ये गेल्यानंतर माझी गाडी कलली आणि मी हां. पडलो. तर मागून 16 चाकी ट्रक होती. अरे बाप! 16 चाकी ट्रक होती आणि पुलाच्या कडेने थोडासाच भाग होता. पण मी पडल्यानंतर फक्त म्हणलं विठ्ठला. फक्त एकच शब्द आला की विठ्ठला. तर भगवंत माझ्यासाठी उभा म्हणजे असा राहिला
किती ट्रक माझ्या पुढे कशी गेली हे सुद्धा मला कळालं नाही. आणि तो ड्रायव्हर त्याने देखील पाहिलं, पण तो ट्रक कडीला लावल्यानंतर तो ड्रायव्हर मला उठवण्यासाठी आला. त्याला सुद्धा आश्चर्याचा असा धक्का बसला की ट्रक ह्या मुलाच्या पुढं आली कशी. हे माझ्या जीवनामधलं जिवंत उदाहरण आहे. माझे 7 वेळेस ऍक्सिडेंट झालेले आहे, पण एकाही ऍक्सिडेंट मध्ये मला जीवितहानी काही झालेली नाही किंवा माझ्यासोबत जो कोणी असेल. पण फक्त आणि फक्त हा नामाचा महिमा आहे. बरोबर. म्हणजे नाम जर घेतलं, जसं एखादे जर मुलीचं जर लग्न झालं तर ती त्या पतीच्या नावाने कुंकू लावते, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते, पायामध्ये जोडवे घालते, हातामध्ये बांगडे घालते. तसं विठ्ठलाच्या नावाचा आम्ही कुंकू म्हणजे आम्ही गोपीचंद लावलेला आहे. बरोबर. विठ्ठलाच्या नावाचं मंगळसूत्र म्हणजे आम्ही गळ्यामध्ये माळ घेतलेली आहे. तुळशी माळ. तर आम्हाला जपायचं कसं हा भगवान परमात्मा बघतो. नक्कीच नक्कीच. जसं ज्ञानोबारायांनी म्हटलेलंच आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची पुण्याची गणना गणना कोण कोण करेल. नक्कीच. तर नामस्मरणाचं जे महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीने आहे आणि या नामस्मरणाचा फायदा जो आहे तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये कसा करून घेऊ शकता हे माऊलींनी आपल्याला योग्य पद्धतीने समजावून सांगितलेलंच आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.